नमस्कार आणि हाय हॅलो माझ्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आज भेटत आहोत कसबा सांगाव येथील महिला उद्योजिका स्वप्नाली उपाध्ये यांना भेटत आहोत की ज्यांनी कौशल्या फूड्स याची सुरुवात केली। VT पाटील फाउंडेशन आणि स्वयंसिद्धा यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात स्वप्नालीताईंनी सहभाग घेतला आणि त्यानंतर स्वयंसिद्धा आणि स्वप्नालीताईंचं एक सुंदर नातं तयार झालं। स्वप्नालीताई अनेक संस्थेमध्ये येणाऱ्या अनेक महिलांना पापड कसे करावे, पापडाची विक्री कशी करावी आणि त्यातनं कसं उत्पन्न मिळावं याबाबत ट्रेनिंग देतात। त्यांचे हे कष्ट बघून स्वतः कांचनताई परोळकर यांनी खास प्रदर्शनासाठी टेबल, खुर्ची आणि छत्री या संस्थेच्या वतीने मदत केली। आज कौशल्या फूड्सचं जे काही नाव रूपाला येत आहे त्यामध्ये स्वयंसिद्धा संस्थेचा खूप मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि जर तुम्हाला या कौशल्या फूड्समधील काही प्रॉडक्ट मागवायचे असतील तर मी खाली नंबर दिला आहे, तो नक्की नंबर बघा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। पण आत्ता एकच काम करा, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते। नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। एक नवीन स्टोरी घेऊन पुन्हा तुमच्या समोर आली आहे। आजकाल उन्हाळा सुरू झाला तर पापड हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय तुमच्यासाठीही असेल याची मला खात्री आहे। पण पापड व्यवसाय सुद्धा खूप मोठा असतो आणि त्याच्यावरनं कसं प्रॉफिट होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण आज स्वप्नालीताईंकडून ऐकतोय। त्यामुळे त्यांच्याशी आपण मस्त मनमुराद गप्पा मारायच्या आहेत आणि खूप छान आस्वाद घ्यायचा आहे। स्वप्नालीताई, तुमचं मनापासून स्वागत माझ्या शोमध्ये। नमस्कार। आणि तुमचं पूर्ण नाव सांगा मला। माझे नाव स्वप्नाली प्रदीप उपाध्ये, राहणार कसबा सांगाव। कसबा सांगावमध्येच माझं फर्म आहे कौशल्या फूड्स। ते मी जवळजवळ गेली 10 वर्ष मी हा व्यवसाय करते आणि माझ्या हाताखाली 10 महिला आहेत आता सध्या काम करतात। पण पापड म्हणजे पापड हा उद्योग करावा किंवा पापड यावर व्यवसाय करावा अशी कल्पना का सुचली? यामध्ये कसं झालं, आपल्या घरी आपला फावला वेळ असतो। सकाळी आपलं रोजचं दिनचर्या झाली, त्यानंतर दुपारनंतर आपला फावला वेळेचा सदुपयोग होण्यासाठी मी ह्यामध्ये उतरले। पण असंच 10 वर्ष झाली थोडं थोडं करत मी मोठाच व्यवसाय केले। भरपूर वर्षाला एक मशीन घेत गेली। आधी 1-2 वर्ष मी हातानेच सगळं मशीन केले। त्यावेळी आम्ही तिघी मैत्रिणी होतो। तिघी मैत्रिणी मिळून आम्ही हा व्यवसाय सुरुवात केली। तिघींनी एका छोट्या मशीनवरती आम्ही हा व्यवसाय सुरुवात केली। पण त्यांच्या घरगुती अडचणीमुळे त्या दोघी बाहेर पडल्या आणि हा व्यवसाय परत मी एकटीनीच आणि माझे मिस्टर आणि माझी घरातली मुलं, या घरातल्यांचा खूप सपोर्ट पाहिजे। मेन म्हणजे घरातल्याचा सपोर्ट असला की आपण काहीही करू शकतो। आणि आता तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही सुरुवातीला छोट्या रूपात ह्याची सुरुवात केली, पण आज मोठा एक खूप मोठं रूप झालंय। तर आज एक तुम्हाला महिला उद्योग म्हणून किंवा असा कुठलाही व्यवसाय करताना एक स्त्री म्हणून सर्वात मोठा चॅलेंज कोणता वाटतो? असं की आपल्याला अडचणी येतात, म्हणजे कशी घर पण सांभाळावं लागतं आणि व्यवसायातलं पण जे कस्टमर आता सध्या आपल्याला ऑर्डर दिली आहे आणि अमुक या तारखेला मला ऑर्डर पाहिजे, मग त्यावेळी घरातली काहीतरी अडचण येते, काहीतरी कार्यक्रम असतो आणि बाहेर ह्यांचा ऑर्डर पण द्यायची असत्या। ते दोन्हीचं ताळमेळ लावणे हा म्हणजे खूप म्हणजे व्यावसायिक महिलेला हे त्रासदायक आहे। घरातलं मुलांचं काही ना काहीतरी अडचणीही येतातच। बरोबर आहे। ते अडचणी तरी सुद्धा आपण त्या अडचणीवरती मात करून आपण व्यवसाय करू शकतो। म्हणजे मला वाटतं की स्वतःवर जर आपण विश्वास असेल तर आपण नक्की करू। आणि मगाशी तुम्ही जसं सांगितलं की आपल्या घरच्यांचा सपोर्ट असेल ना तर आपण खरंच खूप गोष्टी करू शकतो। कारण कसं होतंय, महिलाला किती नाही म्हटलं जरी आपण प्रगत मला घर हे तिला बघावंच लागतं। आणि मी नेहमी म्हणते की पुरुषाने काम करणं घरातलं आणि बाईनं करणं यातला खूप सूक्ष्म फरक असतो।
ताई, हे असं तुम्ही काम घेतलं की इथं अनेक महिला जोडल्या गेल्या, तर तो अनुभव कसा होता की एक महिला, आपण असं म्हणतात की आपण एकटी काम करू शकतो, पण खूप टीम वर्क करताना खूप अडचणी येतात, तर खूप अनेक या कामानिमित्त तुमच्या अनेक महिला जोडल्या गेल्या, तर त्याबद्दलही आम्हाला सांगा. ह्या व्यवसायात खूप महिला माझ्यासोबत जोडलेल्या आहेत. त्याप्रमाणे मी कसं, आता माझं 10 महिला आहेत, त्या 10 महिलांचा रोजंदारीवरती त्या काम करतात. तो आपल्याला महिन्याला मिळतेला पगार त्यांनी संसारासाठी यूज करू शकतात. तसंच माझ्याकडे स्वयंसिद्धा संस्थेमार्फत, व्ही.टी. पाटील फाउंडेशन मार्फत मी ट्रेनिंग द्यायला जाते, प्रशिक्षण द्यायला जाते. त्यामध्ये भरपूर महिलांनी माझ्याकडून प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि त्यामधल्या महिलांनी आता सध्या करतायत पण पापडचा व्यवसाय, आणि त्यामध्ये त्यांना जे अडीअडचणी येतात करतात त्या पण कॉल करून विचारतात, कारण त्याबद्दल मागचा कारण विचारतात की असं का झालं. त्यांना पण मी ते म्हणजे सगळं पूर्ण त्याची माहिती मी त्यांना देते. आणि महिलांना कसं घर बसल्या काम पण मिळालं. हो, बरोबर आहे. प्रत्येक महिला ही बाहेर जाऊन काम करू शकत नाही, बरोबर आहे. त्यामुळे त्या घरी बसून हे काम करू शकतात. आताच कसं मी पापड पीठ तयार करते आणि त्या महिलांना घरी देते. त्या घरी बसून ते पापड तयार करू शकतात. त्या महिला दुपारपर्यंत त्या काम करू शकतात, ते दुपारनंतर आणि परत त्यांचं घरातलं काम त्या करू शकतात. तरी सरासरी एक वेगळा प्रश्न विचारते, सरासरी आता तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही असं पापड म्हणजे पीठ देता लोकांना, तरी त्यातनं त्या महिलांना खूप आर्थिक हातभार खूप लागतो का चांगल्या पद्धतीने? हो, लागतो की. त्या आता मी सगळंच तयार पीठ दिल्यामुळे त्या 10 ते 15 किलो पीठ त्या बनवू शकतात, दोघी मिळून त्या करू शकतात. त्यामुळे त्यांना महिन्याला जवळजवळ 4 ते 4,500 रुपये त्यांना घर बसल्या मिळतो. बरोबर आहे. आणि असं काम आहे की जर पीठ आयतं असेल तर फक्त लाटून देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि कधी कधी असं वाटतं की काही लोकांना म्हणजे महिलांना खूप करायचं असते, आपल्या घरासाठी हातभार लावायचा असतो, पण काही अडचणीमुळे ती घराच्या बाहेर पडू शकत नाही. पण हा सर्वात मोठा म्हणजे खरंच खूप म्हणजे ताई तुमचं कौतुक आहे की हे गोष्ट तुम्ही त्या महिलांपर्यंत पोहोचवली. ताई, आता तुम्ही सांगितलं जसं कौशल्या फूड्स किंवा या सगळ्या गोष्टी, तर कौशल्या फूड्स या म्हणजे ह्या फूड्स कंपनीमध्ये भविष्यात तुमच्या अनेक काय योजना आहेत आणि काय काय भविष्यात तुम्हाला इथं नवीन प्रॉडक्ट आणायचे आहेत का, काही आहेत का काही गोष्टी डोक्यात? हो, आहेत. मला कसं, आता हे पापडचा व्यवसाय आहेच माझा, पण त्यासोबतच मला फळभाज्या, पालेभाज्या ह्या सुकवून त्याची पावडर करून डिहायड्रेट करून ते मार्केटमध्ये मला उतरवायचं आहे. त्याचं माझा मानस आहे तो. आता हा कसा मी व्यवसाय पापडचा तयार केला, कंपनी मोठी केली, त्याप्रमाणेच मला तो पण प्रोडक्शन मला आणायचं आहे, डेव्हलप करायचं आहे त्याचं पण. आणि त्याचबरोबर मला पापडला ISO नामांकन मिळवायचा माझा मानस आहे. पापडगिरी 10 वर्ष मी करते, पण मला असं वाटतं की माझ्या व्यवसायाला ISO नामांकन मिळावं, म्हणून मी त्या वाटचालीकडे आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय सुरू करतो किंवा उद्योग सुरू करतो ना, तेव्हा काहीतरी आपण विजन किंवा गोल ठेवलं ना की आपल्याला एक इच्छाशक्ती जास्त वाटते की असं तुम्ही जसं म्हटला की मला ISO नामांकन पाहिजे. तर तो खरंच मला वाटतं की ताई तुमची ही इच्छा पूर्ण व्हावं. आणि तुमच्याशी गप्पा मारून मला खूप छान वाटलं. कौशल्य फूड्सबद्दल तुम्हाला अनेक अजून खूप गोष्टी मनात असतील, तर अनेक प्रश्न असतीलच,
तसंच आपण आज स्वप्नालीताईंच्या पती आहेत, ते सुद्धा या व्यवसायासाठी खूप काम करतात, तर त्यांनाही आपण थोड्याशा गप्पा मारूया आणि त्यांच्याशी प्रश्न विचारूया. सर, मनापासून वेलकम माझ्या शोमध्ये तुमचं. सर, एक बाई जेव्हा व्यवसाय करते तर तिला तेवढाच घरच्यांचा सपोर्ट लागतो. एक पती म्हणून तुम्ही त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे आहात, पण तुम्ही ज्या बाकीच्या गोष्टी मार्केटिंग या सगळ्या गोष्टी तुम्ही बघतात, तर महिलेला माहीत असतं की आपण एक प्रॉडक्ट करतो, पण ते मार्केटिंगची जबाबदारी तिच्याकडे नसते, तर ती मोठी जबाबदारी तुम्ही घेतली. तर त्याबद्दल आम्हाला सांगा की या प्रॉडक्टचं तुम्ही मार्केटिंग कसं केलं आणि कसं लोकांपर्यंत पोहोचलात? पहिल्यांदा आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी आमचं प्रॉडक्ट आम्ही MIDCत घेऊन गेलो. ज्यावेळी बायकांची शिफ्ट म्हणजे कंपनी 5 वाजता 6 वाजता याप्रमाणे सुटते, त्यावेळी आम्ही त्या बायकांना आमचं प्रत्येक प्रॉडक्टचं सॅम्पल त्यांनी दिलं आणि त्यांनी आम्ही सांगितलं की आम्ही नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले, नवीन फूड कंपनी स्थापन केल्या आणि ह्याची तुम्ही टेस्ट करा आणि तुम्हाला टेस्ट चांगली वाटली तर आम्हाला ऑर्डर द्या. म्हणून आम्ही पहिल्यांदा आमचं प्रॉडक्ट लॉन्च केलं आणि MIDCतल्या सगळ्या बायकांना टेस्टसाठी दिलं आणि तिथून मग आमच्या ऑर्डर्स यायला चालू झाली. बरोबर. आणि मग जर समजा तुम्ही म्हटलात की आम्हाला आता कुठल्याही कोल्हापुरातल्या किंवा कोल्हापूरच्या आसपासच्या लोकांना जर इथं काही प्रॉडक्ट मागायचं असेल तर तोही आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगा किंवा वेबसाईट असेल तर आम्हाला नक्की सांगा. हां, आम्ही आमच्या फर्मची डिजिटल मार्केटिंग केलेली आहे. अच्छा. kollapur.com आणि kollapurinfo.com या 2 डिजिटल मार्केटिंगवर आमचे सगळे प्रॉडक्ट्स, कॉन्टॅक्ट नंबर, नाव सगळं अवेलेबल आहे आणि 30+ प्रॉडक्ट्स आपले आहेत. अच्छा. उन्हाळी वाळवण प्रकार या प्रकारात आणि आम्ही आपले सगळ्या डिजिटल मार्केटिंगच्या रूपातून आम्ही जातोय. कोल्हापूर जिल्हा असू दे, सांगली जिल्हा असू दे, आम्ही पुणे जिल्हा असू दे, आम्ही जो जिल्हा निवडेल त्या जिल्ह्यात आमची ॲड रन होते. फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आम्ही आमची डिजिटल मार्केटिंग आम्ही आमच्या प्रॉडक्टची केलेली आहे. त्यामार्फत आम्हाला व्हॉट्सअपला सर्व प्रॉडक्टची ऑर्डर येतात आणि त्यांच्या नाव पत्ता वगैरे घेऊन आम्ही त्यांच्या पत्त्यावर आम्हाला आम्ही पोच करतो. ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून असू दे किंवा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून असू दे, ट्रॅव्हल्स वाल्यांच्या ज्या पार्सल सुविधा आहेत, कोंडुस्कर, नाकोडा, वैभवलक्ष्मी अशा ज्या ट्रॅव्हल्स पुणे, मुंबई किंवा लांब बेळगाव असू दे, त्या लांबच्या ठिकाणी ज्या ट्रॅव्हल्स जातात त्या ट्रॅव्हल्सला आम्ही सगळा माल पॅकअप करून टाकतोय आणि त्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी मिळतोय. अच्छा. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तुमचं प्रॉडक्ट लॉन्च झालं की ते काम केलं, तर त्याच्यासाठी तुम्ही मशिनरीही घेतली, तर ती मशिनरी कशी काम करते याबद्दलही आम्हाला माहिती सांगा सर. मशिनरी आम्ही म्हणजे 8-9 आपल्याकडे मशिनरी आहेत. सगळ्या अत्याधुनिक मशिनरी आहेत आणि प्रत्येक मशिनरी वेगवेगळ्या म्हणजे सिटीतनं घेतलेली आहे. पीठ कालवायचं जे मशीन आहे, पीठ मिक्सिंग करणे, शिजवणे, हे आहे ते औरंगाबादपासून आणलेलं आहे. शेवया मशीन आहे ते कोल्हापुरातून आणलेलं आहे. त्याच्यानंतर पल्वरायझर विथ आटा चक्की ती पण कोल्हापुरातून घेतलेलं आहे. ती 3 HP आटा चक्की आहे. परत फ्रूट्स अँड व्हेजिटेबल डिहायड्रेशन सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण सर्व प्रकारची फळं आणि भाज्या सुकवू शकतोय. त्याबरोबरच आमचे उडीद पापड असू देत, कुरडया असू देत, परत सगळ्या प्रकारच्या शेवया आम्ही पावसाळ्यात, हिवाळ्यात, बिगर मोसमात आम्ही त्या मशीनमध्ये आपण इझिली वाळवू शकतो. बरोबर. आणि सर, जर आपण असं कुठल्याही म्हणजे आता समजा तुमचं बघून कोणाला जर असा उद्योग हा करा वाटला पापड उद्योगाचा, तर त्याच्यासाठी मेंटेनन्स पण खूप महत्त्वाचं आहे. तर तसं तुम्हाला खूप फंडिंग तुम्हाला मिळतं का की तुम्ही स्वतःच्याच या व्यवसायातनं थोडी रक्कम बाजूला काढता? आम्ही स्वतःच्या व्यवसायातून थोडी रक्कम बाजूला काढतोय आणि मेंटेनन्स करतोय. अच्छा. म्हणजे अशी काही त्याच्यासाठी खास तरतूद त्याच्यासाठी खास तरतूद अशी काय करावी लागत नाही आणि मेंटेनन्स म्हणजे असं काय शक्यतो नाहीच आहे. अच्छा. मशिनरीजने मेंटेनन्स हा नाहीच आहे. ओके ओके ओके. फूड अँड व्हेजिटेबल्स डिहायड्रेशन मशीन आम्ही कोल्हापुरातून घेतली, जीनियस इंडस्ट्रीज. अच्छा अच्छा. गोकुळ शिरगाव, कोल्हापूर. अच्छा. सर, आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही सगळं मार्केटिंग करता, बाकी सगळ्या बारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून हे कामही करता, तर आज जर तुम्ही एवढा व्यवसाय करता तर तुम्हाला वाटतं की तुम्ही त्या एका मंजरपर्यंत किंवा त्या एका मुकामपर्यंत पोहोचलाय का की जिथे तुम्हाला वाटतं की खरंच या व्यवसायात खूप यश मिळालं, असं तुम्हाला वाटलं का कधी?
यश भरपूर मिळालंय. आम्ही जी कल्पना केली होती त्या कल्पनेच्या सुद्धा पलीकडे आम्ही आता गेलेलो आहे आज रोजी. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही आमचे सगळे प्रॉडक्ट्स लोकांना पुरवतो. ऑल कोल्हापूर सिटी म्हणून आम्हाला व्हॉट्सअपवर ऑर्डर्स येतात. आम्ही फ्री होम डिलिव्हरी कोल्हापूर सिटीत देतोय. कोल्हापूर असू दे, बावडा, कसबा बावडा असू दे, कागल, हुपरी, रेंदा, ही आमची आजूबाजूची जी गावे आहेत त्यांनी डायरेक्ट आम्ही व्हॉट्सअपवर त्यांच्या ऑर्डर्स घेतोय आणि त्यांच्या पत्त्यावर आम्ही होम डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्ट करतो. नाही, मला असं वाटतं की तुम्ही क्वालिटी अशी दिली आहे की लोकांना ती इतकी आवडली आहे की लोक त्यामुळे ते मागणी वाढवत आहेत. असं मला वाटतं की तुम्ही पापडाची क्वालिटीच इतकी चांगली दिलेली आहे की लोकांपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि त्यामुळे लोक आवर्जून ते मागवतात असं वाटतंय मला. हो. तर चाय विथ गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबतेय. परत पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच तुम्हाला इथले पापड ऑर्डर करायचे असेल तर मी सगळ्या गोष्टी डिटेल लिहित आहेत, तर त्याच्यासाठी नक्की तुम्ही इथले छान पापड असे ऑर्डर करा आणि त्याचा मनमुराद आस्वाद घ्या. धन्यवाद सर. धन्यवाद.